नमस्कार सर्व ताईदादांना, कशा आहात? कमेंट करून सांगा मला. आणि मी जी आय लावलेली टाकत आहे ते सर्वजण कृपया करून पावा. ते वातावरण किती छान मस्त वाटते बघा. इथे आपण डोंगरामध्ये आले, नदीच्याकडे आलेलो आहोत. हे बघा, नदीमध्ये पाणी कसं साठलेलं आहे. थोडं थोडं सध्या साठलेले आहेत पाण्याचे. हे बघा किती छान आहे. वातावरण पण खूप छान आहे इथलं. तुम्हाला सर्वांना पाणी दिसतंय का नदीमधलं? हे फार लांब लांब दिसतंय. ते सगळं नदीच्या कडा आहे ती पूर्णपणे. इथं आतमध्ये गेलं तर नदीचे रानसारखे रांजण पण आहे. ते खूप छान आहे आतमध्ये गेलं तर. पण आता इथे जायला जागा नसल्यामुळं मी आज जाऊ शकत नाही आहे. हे बघा किती छान आहे. आणि इथं आपल्या बकऱ्या पण चरत आहेत. हे बघा, पाणी पण आहे. किती छान पाणी बघा, कसं खड्डे साठले, खड्ड्यांमध्ये पाणी साठलंय. ह्या बघा इथे शेळ्या दिसल्या तुम्हाला सर्वांना. हे बघा झाड वगैरे, किती छान मस्त वातावरण आहे बघा. असं वातावरण कोणी कोणी पाहिजे कमेंट करून सांगा मला. खूपच छान, म्हणजे खूपच छान. हे बघा नदीच्याकडे ती मोठी नदी आहे बघा, लहान. आणि साईडनी नदी भरून गेल्याच नंतर हे पाणी इकडं आलेलं आहे. हे बघा लांब लांब झाडे वगैरे दिसतात. ते पांढरं पांढरं दिसतं, ते पाणीच आहे सगळं. हे दिसलं, हे लांब लांब दिसतं. हे बघा, झूम करून दाखवते मी तुम्हाला. हे बघा पाणी इकडं वरती दिसते. हे नदीच्या कडेला ते रांजणी वगैरे आहेत. आणि इकडं पण साईडला पण, तिकडल्या साईडनी पण जनावरं चालतात लोक. सर्वजण शेळ्या गुरं म्हशी चारायला आणतात रानामध्ये सर्वजण. हे पाणी कसं साठलेलं दिसतंय. किती छान वाटते ना वातावरण, एकदम मस्त. मला तर हे खूपच वातावरण आवडलं. हे पहा किती छान आहे. हे बघा जांभळीचं झाड पण आहे आपल्याकडे. कोणाकोणाला आवडतं जांभळं कमेंट करून सांगा. आणि हे आता शेतातली तर सोयाबीन होती, त्या शेतातली काढून उडीद काढून घेतलेला आहे. आता हे रान परत आपल्याला ज्वारीसाठी ठेवलं आहे, पेरण्यासाठी. आता पाऊस पडल्याच नंतर लागते तर पेरून टाकायचं आपल्याला याच्यामध्ये. ज्वारी ह्या खाली रान पडले त्याच्यामध्ये. खरंच तर हे सांगावं इथली माहिती तेवढी खूपच कमी आहे. कारण की इथलं वातावरण एकदम छान आणि सुंदर मस्त आहे. असं वातावरण मी पहिल्यांदाच पाहिलं. खरं पहा किती छान आहे वातावरण. पाणी वगैरे सर्व काही आहे इथं बघा. तुम्हाला मी सगळं कॅमेरा फिरून दाखवत आहे. बघा झाडे वगैरे किती मस्त आहे बघा. किती छान वाटते ना वातावरण, एकदम मस्त. बघा किती झूम करून दाखवते मी तुम्हाला कॅमेरा. झाडे वगैरे पाहायचं दिसलं का? तिथं बघा आता आपला टॉमी. हा टॉमी शिकार करायला एकदम भारी आहे. खरंच टॉमीला जोडच नाही. लांडगा काही पण येऊ द्या, सिंह वाघ त्यांची शिकार करतो म्हणजे करतोच हा आपला टॉमी. बघा कसा बसला आहे देखा. बघा बघा शिकार शोधत आहे तो. आणि असं लांबून पाहिलं तर सेम लांडग्यासारखे त्याचे शेपूट वगैरे दिसतंय बघा तुम्ही.